दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत, ज्यांनी खारगाव संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सुंदर असे चालू असलेले सामने श्रीराम चषक. फलंदाजी करिता आलेले फलंदाज पॅरेश, नॉन स्ट्राईक वर आहेत सनील पारावे. पॅरेश शेळके रायगड मधील गाजलेले असे खेळाडू. रायगड मध्ये नक्कीच त्यांच्या नावाची दहशत आहे असे खेळाडू पॅरेश शेळके. पाहूया आज आपल्या संघासाठी त्यांचं काय योगदान राहत आहे. धन्यवाद पांगोली संघ. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. पंच आपल्याकडे वेळ फार कमीच आहे, तर मी विनंती करतो दोन्ही पंचांना थोडा स्पीडअप करायचा आहे. महालोर संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फार कमी वेळ उरलाय आपल्याकडे. अजून आपले खूप सामने खेळवायचे आहेत. अंपायर कृपया विनंती आहे, सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. खूपच विलंब होत आहे सामन्यांना. गोलंदाजी करीत आलेला गोलंदाज आहे मनीष. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील आणि बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील, ज्याचा फायदा फलंदाजांना होतो. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा ते मिळवत आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला षटक टाकण्याकरिता आलेले आहेत मनीष घडशी BCC महालोर या संघाकडून. आणि रायगडमध्ये नावाजलेले असे फलंदाज पॅरेश शेळके. नक्कीच त्यांच्या नावाची दहशत आहे. पहिल्या चेंडूपासून षटकार मारणारे असे ते खेळाडू आहेत. पाहूया आज काय करतात आपल्या संघासाठी. सामना चालू झालेला आहे. पहिला चेंडू अनिल यांचा. पॅरेश सामना करतील. पाहूया काय होतं. त्रिफळाची झालेली आहे फलंदाज आणि पहिलाच हादरा खारगाव संघाला. वरती त्रिफळाची झालेले आहेत आणि आपल्या पवेलियनकडे परत जाताना पुढील फलंदाज नयन. फलंदाजी करिता आलेले नवीन फलंदाज नयन खारगाव संघाकडून. पाहूया पहिल्या चेंडूवरती जो फलंदाज बाद झाला आहे त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, काय करतील आता पाहूया आपण. आपल्या संघासाठी किती रन ते मिळवतील. एक चेंडू मध्ये 0 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे खारगाव संघाचा. महालोर संघ नक्कीच आघाडीवर आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पाहूया पुढील 5 चेंडू मध्ये ते काय कामगिरी करतायत. सुंदर असे गोलंदाज मनीष यांचा पुढचा चेंडू. सामना करतील
नवीन आलेले फलंदाज नयन. सुंदर चेंडू परंतु असा फ्लिक केलेला आहे आणि फ्लिक करून सर्कलच्या बाहेर एक धाव आलेली आहे. नक्कीच दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि तिसरा धाव सुद्धा पूर्ण केलेली आणि चौथी धाव सुद्धा मिळेलच नाही. 3 धावांवरती 3 धावा झालेल्या आहेत खारगाव संघाचे. सलामी करिता आलेले फलंदाज सनील. पाहूया आता आपल्या संघासाठी काय योगदान करतात का. पुढचा चेंडू मनीष यांचा सामना करतील सनील. सुंदर अशी गोलंदाजी परंतु फटकावलेला चेंडू आणि हा कॉमेंट्रीच्या दिशेने येऊन षटकार गेलेला आहे. उत्कृष्ट चेंडू मध्ये पहिला षटकार मारलेला आहे सनील यांनी. कोणत्याही विकेटची त्यांनी कमतरता जाणून दिलेली नाही आहे. नक्कीच चांगलं योगदान आहे त्यांच्या संघासाठी. पुढील चेंडू सनील सामना करतील. सुंदर 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 चेंडू टाकलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 9 धावा. सुंदर असं षटक टाकलेलं आहे. 9 धावा म्हणजे नक्कीच खूपच कमी आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढील चेंडू मनीष यांचा. त्रिफळाची झालेला आहे. दुसरा विकेट, दुसरा हादरा. खूपच सुंदर असं डीजे. पुढील फलंदाज ऋषी. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. मनीष आपल्या संघासाठी त्याने 9 धावा देऊन 2 विकेट मिळवलेले आहेत आणि दोन्हीही खूप महत्त्वाचे असे विकेट होते खारगाव संघाचे. दोन्ही नावाजलेले असे खेळाडू सनील आणि पॅरेश दोन्हीही त्रिफळाची हिट करून त्यांनी बाद केलेले आहे. नक्कीच महालोर संघ आघाडीवर असताना दिसत आहे. पाहूया पुढील 2 षटकामध्ये किती रनांमध्ये ते थांबवतील. पुढचा चेंडू ऋषी सामना करतील मनीष यांचा. मनीष सुंदर अशी गोलंदाजी मनीष यांची. नक्कीच 5 चेंडूंमध्ये त्यांनी 9 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू मनीष यांचा. सुंदर गचाळाचं क्षेत्ररक्षण असल्यामुळे नक्कीच 22च्या स्वरूपात 5 धावा मिळतील, 4 धावा मिळतील.
सामना करतील नयन. सुंदर असा कटवलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने आणि सुंदर असा थ्रो, परंतु 2 धावा नक्कीच पंचांनी बाद दिलेला आहे. 1 धावावरती समाधान आणि दुसऱ्या धावावरती पुढील फलंदाज जितेंद्र. एक चेंडू 14 धावा खारगाव संघाचे. पहिल्या चेंडूवर धावबाद झालेले आहेत नयन. टीम मीटिंग कमी करायची आहेत, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोन्ही संघांना विनंती आहे थोडं सहकार्य करायचं आहे. पुढचा चेंडू अनिकेत यांचा सामना करतील जितू. पुन्हा एकदा त्रिफळाचीत झालेले आहे जितू. सुंदर अशी गोलंदाजी. पुढील फलंदाज जिग्नेश. जिग्नेशला ऍड कर. पुढील होणारा सामना SYMDB वर्सेस वांजोळे. दोन्ही संघांच्या कर्णधाराला वाईट चेंडू. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतो त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढील होणारा सामना SYMDB गवळवाडी वर्सेस वांजोळे. रत्नागिरीमध्ये नावाजलेला असा संघ वांजोळे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी पवेलियन मध्ये यायचं, त्यांचा नाणेफेक करून घ्यायचं आहे. वाईटच्या स्वरूपात अजून एक अतिरिक्त धाव मिळत आहे. 17 धावा झालेल्या आहेत खारगाव संघांच्या. 2 चेंडू 17 धावा. दुसरा षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू अनिकेत यांचा सुंदर असा टोलवला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातच गेलेला आहे आणि 1 धाव पूर्ण करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आता स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकवर आलेले नवीन बॅट्समन जिग्नेश. पाहूया 3 चेंडू 18 धावा. पुढील चेंडू अनिकेत यांचा मारा करतील जिग्नेश आणि सुंदर कटावला आहे, परंतु 1 धाव नक्कीच मिळाली आहे. पाहूया दुसरी धाव मिळते का. 1 धावावरती समाधान मानत खारगाव संघाचे फलंदाज. 4 चेंडू झाले, 5 कसे आले तुझ्याकडे? पहिली बार 23 झाला, 19 झाला पाहिजे. रणगिरी अंडू करे 19 झाले, 19 झाला पाहिजे. एकच वाढवलंय 19 झाले. बरोबर आता बरोबर आहे. तू काहीतरी दाबतोस चुकून म्हणून. 4 चेंडू 19 धावा. पुढचा चेंडू अनिकेत यांचा सामना करतील
2 धावा घेतलेल्या आहेत बघूया आणि खूप खराब असा थ्रो झालेला आहे आणि गचा असं क्षेत्ररक्षण खेळाडूंकडून आणि 3 धावा मिळवलेल्या आहेत खारगाव संघाने. नक्कीच सामना थोडा फास्ट करायचा आहे. खूपच वेळ झालेला आहे सामन्याला खूप वेळ. पंचांना थोडी विनंती आहे थोडा स्पीडअप करायचा आहे सामने बरेच. पहिल्या राऊंडचा 6वा सामना चालू आहे. 5 झाले. एक अतिरिक्त धाव वाईड +1. गोलंदाज थोडे भरकटले आहेत बघूया. मी सूरज मिरगल यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 24 धावा. 24 धावा किती बॉल झाले. 5 चेंडू 24 धावा आणि सुंदर कटवलाय परंतु फिल्डर आहे तिकडे आणि सुंदर झेल घेतलेला आहे खेळाडू. रॉबिन गोलंदाजी करिता आलेले आहेत महालर संघाकडून. प्रथमेश 2 षटकांमध्ये 24 धावा झालेल्या आहेत खारगाव संघाच्या. महालर संघाने नक्कीच सुंदर असं क्षेत्र गोलंदाजी केलेली आहे. 24 रन खूपच कमी आहेत. SOMDB संघाचा कर्णधार विनंती आहे त्यांनी नाणेफेक करिता यायचं आहे. पुढचा चेंडू मारा करतील जिग्नेश आणि सुंदर असा टळटवलाय आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावाची मागणी परंतु 3 धावा सुद्धा नक्कीच त्यांनी मिळवलेल्या आणि 4थी धाव सुद्धा मिळवायच्या प्रयत्नाने 4 धावा त्यांनी मिळवलेल्या आहेत नाही. 4थ्या धावावरती बाद झालेले आहेत. रॉबिन 3 धावा पूर्ण केलेल्या आणि 4थ्या धावेवरती रॉबिन बाद झालेले आहेत. पंच निर्णय कळवायचा आहे. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 4थ्या धावेवरती बाद. मला दिसत नाही धावताना दिसतात मला. ठीक आहे. कोण आता पुढचा बॅट्समॅन. पुढील फलंदाज दर्शन. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा हवेमध्ये बॉल आहे परंतु झेलबाद झालेले आहेत आणि सुंदर असा झटका मिळाला. थँक्यू डीजे. 2 चेंडूंमध्ये 27 धावा झालेले आहेत. 3रं षटक मार्गस्थ.
पुढील फलंदाज दीपक. पुढच्या चार चेंडूवरती काय करतात पाहूया. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा आणि वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळत आहे कारगाव संघाला. 28 धावा. 2 चेंडू 28 धावा. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया महालोर संघ किती रनावरती त्यांना रोखतोय आणि खारगाव संघ किती रन मिळवत आहेत. पुढचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू आणि धावबाद झालेले आहेत. किती आउट. थँक्यू डीजे. पुढील फलंदाज रॉनी. 8 विकेट गेलेले आहेत खारगाव संघाचे, तरी सुद्धा 28 धावा झालेल्या आहेत. आणि पुढचा चेंडू हवेमध्ये उडवलेला चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये डाऊन झालेला आहे. आणि 1 धाव आणि 2 धाव. 2 धाव 2 धावा पूर्ण करून नऊ गडी बाद झालेले आहेत खारगाव संघाचे. आणि शेवटचा फलंदाज बॅटिंग करायला येत आहे. नक्कीच सर्वांना बॅटिंग मिळाली आहे. 30 धावा झालेल्या आहेत खारगाव संघाचे. धन्यवाद डीजे. पुढचा फलंदाज नितेश. पाहूया आपल्या संघासाठी शेवटचे फलंदाज म्हणून आलेले आहेत. त्यांची कामगिरी नितेश लागे ना. हा चालेल. चला चालेल. किती बॉल झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि वाईटच्या स्वरूपात नाही. निर्धाव असा चेंडू प्रथमेश यांचा. SYM DB संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. SYM DB चा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुढचा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुंदर असा कटवला आहे, परंतु 1 धाव पूर्ण केलेली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. आणि गचाळ क्षेत्ररक्षणामुळे तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 33 धावा झालेल्या आहेत पूर्ण. किती. थांब ना आता काय आलं. वांजळे संघाचा कर्णधार गीतेश पंधरे यांना विनंती करतो त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुमच्या समोरील संघ यांचा कर्णधार इथे उपस्थित आहे. पंचांना विनंती आहे, पंचांनी निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. बघा मला दिसत नाही एवढं लांबचा. मला दिसत काय फलंदाज बाद आहे. पंच ओके. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि BCC महालोर संघाने आपले 2 फलंदाज फलंदाजी करता पाठवायचे.
नाणेफेक करून घ्यायचं आहे. नाणेफेक. पुढील होणारा सामना SYMDV विरुद्ध रमेश रिकामे यांना विनंती करतो त्यांनी नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. हे विघ्नेश यांना दे ना. हा खाली इथे नाणेफेक करून घ्या ना. नाणेफेक करायचं. टॉस टॉस. SYM आणि वांगळे खारगाव संघाला विनंती आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॉल दे ना बॉल विघ्नेश विघ्नेश बॉल दे त्यांना. टॉस काय आला रे. बॉलिंग घेतलं का. टॉस काय घेतला. वांगळे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. कारगाव संघाला विनंती आहे त्यांनी क्षेत्ररक्षण करीत लावून घ्यायचं आहे आणि महालोर संघाने इथे बाहेर फिल्डिंगला बोलू त्याला. बॉर्डरला लावलं सगळ्यांना असे बॉल जातात ना म्हणून आणायला. मी मोरोणे गावचे सदस्य श्री संकेत रिकामे यांना विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. संकेत रिकामे जिथे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. महालोर संघाचे 2 फलंदाज महालोर संघाला 18 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता. बॉलर बॅट्समन कोण आहे. गोलंदाजी करिता आलेले आहेत खारगाव संघाचे रॉबिन नावाजलेले असे गोलंदाज. नक्कीच त्यांचा रायगडमध्ये दबदबा आहे आणि फलंदाजी करिता आलेले आहेत करण. मी अविनाशजी काते यांना विनंती करतो की त्यांनी समालोचकांचा तुम्ही बसा बाजूला तर बसा. कोण आहे करण आणि कोण. फलंदाजी करिता आलेले आहेत करण आणि अनिकेत. पंचांना विनंती आहे त्यांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ बराच कमी आहे. पहिला षटक पॉवर प्लेचं असतं आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच फायदेशीर आहे. सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू उत्तुंग असा षटकार आणि चौकार गेलेला आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे करण यांनी आणि पहिला चेंडू की आम्हीही काही कमी नाहीये. एक चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू रॉबिन यांचा. थोडा व्यत्यय आलेले आहे सामन्यामध्ये. खूप सुंदर असं मैदान आहे. मैदानामध्ये 4ही बाजूने बाउंड्री आहे आणि सुंदर वारा येत असतो मध्ये मध्ये. सुंदर चेंडू आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला आहे आणि नक्कीच चौका मिळालेला आहे करण यांना. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारून त्यांनी आपल्या
खूपच सुंदर असं डीजेचं वादन होत आहे इकडे. हॅलो. दोन चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत. पाहूया आता बॉलर काय करतात आपल्या संघासाठी. फलंदाज नक्कीच पुढचा चेंडू रॉबिन यांचा आणि पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला आणि पुन्हा गॅप मध्ये आणि नक्कीच 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 नाही नक्की खूप सुंदर क्षेत्ररक्षण कारगाव संघाकडून. आणि स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? आणि 3 धावा झाल्या ना म्हणजे. पंच चौका नाही. किती धावा झालेल्या आहेत पंचांनी कळवायचं आहे? 3 धावा. धन्यवाद. 3 चेंडू मध्ये 11 धावा झालेल्या आहेत महालोर संघाचे. पुढचा चेंडू रॉबिन यांचा अनिकेत साठी. थोडंसं मी राकेशांना थांबवतोय. काही मान्यवर देखील इकडे उपस्थित राहिले या श्रीराम चषकासाठी. मोरवणे गावचे सुपुत्र आहेत माजी सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय रमेशजी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना याच्यातील सन्मान देखील त्यांचं करणार आहोत काही मान्यवरांचं. तरी रमेश रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत. मी शैलेश रिकामे साहेबांना विनंती करतो त्यांचं फुलगुच्छ एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. शैलेश रिकामे साहेबांना विनंती करतो की रमेश रिकामे साहेबांचा आपण सन्मान चिन्ह आणि एक फुलगुच्छ देऊन यशोचित सन्मान करायचा आहे. युट्यूबचं आमचे जे क्षणचित्र घेत आहेत थोडेसे इकडे युट्यूबला दाखवायचं आहे. आपण फोटो देखील मोबाईल मध्ये आपण घ्यायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू सुपला शॉट मारलेला आणि सुपला शॉटच्या मार्फत 4 धावा मिळालेल्या आहेत. मी संकेत रिकामे यांना विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. संकेत रिकामे कुठेही असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. राकेश नक्षीची जी मॅच पाहिली जाते त्या मॅचची ज्या टी शर्ट पाहतोय जणू काय ऑस्ट्रेलियाची टीम अशी फलंदाजी करतायत त्याचप्रमाणे फलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला या मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच 20 धावा मारल्यात. पहिल्याच षटकामध्ये त्यांचे पॉवर प्लेचे षटक त्यांनी पूर्णपणे वापरून 20 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच थोडी देखील काही मान्यवर आपल्याकडे उपस्थित झाले आहेत. विजय खरपुडे साहेब देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील याच्यातील सन्मान केलं जात आहे. मी संतोष मिरगळ साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचे सन्मान चिन्ह आणि पुलगुच्छ देऊन याच्यातील सन्मान करायचं आहे. धन्यवाद साहेब. आपण लाख मुलाचा वेळ काढून आपल्या मुलांच्या युवा पिढींच्या मागे उभे राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक आभार देखील मानतो. धन्यवाद. जाऊयाच कॉमेंट्रीकडे. राकेशला विनंती करतो पुढील समालोचन चालू ठेवा. धन्यवाद अविनाशजी. पुढील गोलंदाज पाहूया. 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. पुढील गोलंदाज ऋषी. नक्कीच आपण इथे थोडंसं सेलिब्रेशन देखील करणार आहोत. संकेत रिकामे यांचं वाढदिवस देखील आहे. या इनिंग नंतर आपण त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन देखील केलं जाईल. याची देखील आपण सर्व आयोजकांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढील समालोचन चालू ठेव. पुढील गोलंदाज ऋषी यांचा सामना करतील अनिकेत. पुढचा चेंडू आणि सुंदर कटवला परंतु कीपरला काही पकडता आला नाही आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावेनिशी महालोर संघाची धावसंख्या झालेली आहे 21. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव. अकरा चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता महालोर संघाला. पाहूया या षटकामध्ये पूर्ण करतात की ऋषी हे सांभाळून घेतात आपल्या संघाला. ऋषी यांचा पुढील चेंडू सामना करतील करण यांनी नक्कीच उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. आपल्या पूर्ण फलंदाजीमध्ये त्यांनी 4 चौकार मारलेले आहेत परंतु हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. ऋषी
नक्कीच सुंदर गोलंदाजी करत आहेत. टीम मीटिंग थोडे कमी करायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे. अजून आपला पहिल्या राऊंडचे मॅचेस अजून चालू आहेत. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. पुढचा चेंडू ऋषी यांचा सुंदर फ्लिक केलेला आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर असा थ्रो केला आहे आणि नक्कीच 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी. आपल्या संघामध्ये 2 रनांची वाढ करून 23 धावा महालोर संघाच्या. करणने मारला आता. करण लेफ्टी आहे. तेवीस धावा झालेल्या आहेत. तीन चेंडूमध्ये 23 धावा झालेल्या आहेत. पुढील 9 चेंडूंमध्ये 11 धावाची आवश्यकता आणि गचाळ अशा क्षेत्ररक्षण कीपरच्या माध्यमातून आणि नक्कीच एक धाव मिळालेली आहे बाईकच्या स्वरूपात. थँक्यू डी. थँक्यू पंच. 24 धावा 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता महालोर संघाला. फलंदाज अनिकेत. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील. पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडूमध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. सॉरी वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूमध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाजांना थोडं काही कळालेलं नाही आणि त्यात तीस मिनिटं आपल्याला लागत आहेत. थोडा वेळ कमी झाला पाहिजे. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी थोडं स्पीडअप करायचं आहे. पंचांनी सहक वाईड प्लस आहे ना. 4 चेंडूंमध्ये 25 धावा. पुढचा चेंडू ऋषी यांचा सुंदर 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 असा चेंडू, परंतु वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे महालोर संघाला. 26 धावा झालेल्या आहेत महालोर संघाच्या. अजूनही 8 धावांची आवश्यकता. पुढील 8 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता महालोर संघाला. पुढचा चेंडू ऋषी यांचा सामना करतील आणि सुंदर असा कटवला आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल गेलेला आहे आणि 1 धाव मिळालेली आहे. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. ओव्हर झाली का बाकी आहे एक चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील आणि 7 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता महालोर संघाला. पुढचा चेंडू ऋषी यांचा. पाहूया सुंदर 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 चेंडू, परंतु धावगत होणार होते नक्कीच, परंतु खेळाडू बायच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे महालोर संघाला. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 28 झाले ना आला ना. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. वेळ खूप कमी आहे, पण वेळेला थांबवू शकत नाही, त्याच्यासाठी स्पीडअप घ्यायचं. क्षेत्ररक्षण जे करतायत जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. तिसऱ्या गोलंदाजी लगेचच आपण सज्ज व्हायचं आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जास्त टीम मीटिंग करू नका. आयोजकांना परिपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा देखील सामना खेळवायचा आहे. मी विनंती करतो
क्षेत्ररक्षण जे करतायत त्याने त्वरित सामना चालू करायचा आहे. सर जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. पुढचा चेंडू दर्शन आणि पहिल्या चेंडू मध्ये सुंदर टोलावलाय, परंतु एक धाव आणि गचाळ अशा क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत महालोर संघाच्या. 5 चेंडू मध्ये 4 धावाची आवश्यकता महालोर संघाला. थोडा सामना स्पीडअप करायचा आहे. पाच चेंडू मध्ये 4 धावाची आवश्यकता. पुढील चेंडू आणि सुंदर टोलावलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि बॉल अडवलेला आहे आणि धावबाद झालेले आहेत फलंदाज. पुढच्या फलंदाजाने लवकरात लवकर ग्राउंडवर यायचं आहे. पुढील फलंदाजाला विनंती आहे की त्यांनी त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. 2 धावांची आवश्यकता महालोर संघाला. थोडं स्पीडअप करायचं आहे फलंदाजाने त्वरित आपला ग्राउंडवर जाऊन. 4 चेंडूंमध्ये 2 धावाची आवश्यकता महालोर संघाला. पुढील होणारा सामना SYMDB व त्यांच्या विरुद्ध वांजोळे, इन्क्रेडिबल वांजोळे, रत्नागिरीमध्ये स्थायिक असलेला संघ वांजोळे. चार चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता. पुढील चेंडू दर्शन यांचा. सुंदर सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे, परंतु फलंदाज आहे आणि फलंदाज सुंदर गोल क्षेत्ररक्षणाने बाद केलेला आहे. सुंदर असा त्यांचा झेल. 3 चेंडू बॅट्समन थोडा फटाफट जायचं आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. अजून पहिल्या राऊंडचे सामने आपले चालू आहेत. फलंदाज थोडं 3 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता. फलंदाजाने थोडं सहकार्य करायचं आहे. थोडंसं फास्ट जायचं आहे मित्रांनो. पहिल्या इनिंगचे देखील आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि वेळ आपण थांबवू शकत नाही. थोडंसं आयोजकांना सहकार्य करायचं आहे. या श्रीराम चषक 2024 साठी काही रोख रक्कम देखील दिलेले मान्यवर देखील आहेत, काही चषक दिलेले देखील मान्यवर आहेत. तरी प्रथम पारितोषिक 21,000 रुपये ही आयोजकांच्या वतीने आहे आणि प्रथम आकर्षक चषक दिलेले आहेत ते सौ करिश्मा माडिक यांच्याकडून दिले गेलेले आहे. तसेच द्वितीय पारितोषिक 11,000 रोख रक्कम आहे, हे स्वतः आयोजकांकडून आहे रोख रक्कम. द्वितीय आकर्षक चषक सु सानवी चाचे यांनी दिलेला आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक स्वप्नील मिरगळ असतील, उत्कृष्ट गोलंदाज चषक असेल स्वप्नील खरपुडे यांच्या माध्यमातून आलेला आहे. तसेच सामन्यासाठी उत्कृष्ट युट्यूब लाईव्ह खर्च बिपिन कुमार विरार यांच्याकडून आहे. सुंदर सुंदर चेंडू आणि निर्धाव गेलेला आहे चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता महालोर संघाला. खूपच सुंदर गोलंदाजी करत आहेत दर्शन यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 2 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता महालोर संघाला. खूपच अटीतटीचा असा सामना झालेला आहे 2 संघांमध्ये. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता. दर्शन यांचा पुढील चेंडू सुंदर कटवलाय आणि गचाळ अशा क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा नक्कीच पूर्ण होतील आणि 2 धावा पूर्ण करून महालोर संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन.
पुढील सामन्यासाठी आपण जाणार आहोत. पुढील होणारा सामना जो आहे तो SYMDB गवलवाडी आणि वांजोळे या दोन संघांमध्ये आहे. तरी त्याच्यासाठी आपण आपल्या सदस्याचा वाढदिवस देखील आहे संकेत रिकामे साहेबांचा. तर थोडं डीजे मी आपल्या आयोजकांनी आपल्यासाठी केक देखील आणलेला आहे. तर मान्य